अरे बाई आहे का मस्करी? काय आगाऊ आहे ती नुसती. मला थेरडी म्हणाली. एसी हवा म्हणे तिला एसी. स्वतःचं नाव उच्चारता येत नाही. राणी म्हणते राणी आणि मला अक्कल शिकवते. हा म्हाताऱ्या माणसांनी म्हणे कमी खावं. आता या वयात ती माझं खाणं काढणार आहे. तुला माहितीये ना माझं खाणं आणि माझे साड्या याबद्दल बोललेलं माझ्या अजिबात आवडत नाही. बरं एवढं करून कार्टी कामाला येणार आहे का नाही काही बोललीच नाही. सरळ निघून गेली. काय मिजाज तिची बघ. आई ही देवा समान असते म्हणून तिच्याशी कधी खोटं बोलायचं नाही. नाही तर देव ही अशी शिक्षा देतो. आता तरी मेले शहाणा हो. हे आधीच मला साडीचं सांगितलं असतं तर ही वेळ आली असती का मला सांग. नानी जाऊ द्या ना आता. अगं मी त्याला समजवते. काय चिडतीये काय त्याच्यावर? आधीच दुखण्यानं हैराण झालेत ते. हो माले ही साडी मी कुंदीच्या बहिणीच्या लग्नात नेसीन असं म्हणते. कशी दिसेल? आमंत्रण आलं नाही अजून. येईल आज नाही तर उद्या. तुला सांगते कुंदीनं जर मला आमंत्रण दिलं नाही तर ती आल्यानंतर अशी तिची खरडपट्टी काढणार आहे ना की बघतच राह तू. नानी माझ्या बहिणीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आले. दात काय काढतेस? भाऊजी कसे दिसतायत ना. कुंदे यात काही हसण्यासारखं आहे का? आपलं काही झालं की दात काढायचे. काही माणुसकी आहे की नाही तुला? अगं तसं नाही ग माले. तिच्यावर कशाला डाफरतेस? ह्याच्याकडे बघून तिला हसू आलं तर तिची काय चूक आहे? हा हस ग तू हस. तिचं तोंड तू धरू शकतेस? कुंदे हस तू. घाबरायचं नाही बघ कुणाला. चालेल. हसत राहिलं की आयुष्य वाढतं. हा अहो पण नानी सगळी तुझ्या नवऱ्याची चूक आहे. अगोदर मला सांगितलं असतं तर ही वेळ आली असती का? नशीब बरं मी पाठीमागे होते म्हणून निभावलं तेवढ्यावरच. आम्हाला तर वाटलं नानी तुम्हीच गेलात की काय. चाळीतल्या सगळ्यांनी निश्वासच सोडला. तुम्ही गेलात या विचारांनी भाऊजींना हसू येतंय वाटतं. ए गप गप बावळट. सारखी काय हसतेस? तुझी सासू तुला जोड्यानं मारते ना तेच बरोबर आहे. बघावा तेव्हा फिदी 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 हसत असते. आता जर पुन्हा हसलीस तर दात तोडून हातात देईल बघ तुझ्या.